चैतन्य त्या कॉन्स्टेबलसोबत बोलत असतो आणि अर्जुनलाही व्हिडिओ कॉलवर घेतलेला आहे, कारण त्याला ते सुरेश बघायचा असतो. आता तो कॉन्स्टेबलला बोलताना म्हणतो, मला सुरेशांना भेटायचं आहे. लगेच तो सुरेश बाहेर येतो. आता सुरेशला बघता क्षणी अर्जुन ओळखतो की हाच तो सुरेश होता ज्याने त्या सोनलचा काका बनून आलेला. आता हे बघताच नंतर तो म्हणत असतो, नाही नाही नाही, मला वेगळ्या सुरेशला भेटायचं होतं. आता तो सुरेश आतमध्ये जातो. इकडे अर्जुन बाजूला येतो आणि चैतन्यला कॉल करतो, म्हणतो हाच तो सुरेश आहे चैतन्य. पण तू आता त्या कॉन्स्टेबलला काहीतरी भांडण काढून अडकवून ठेव, त्यांच्याशी वाद घाल, म्हणजे ते एका साईडने येतील आणि मला ते सुरेशला जाब विचारता येईल. आता चैतन्य म्हणत असतो, नाही नाही नाही, मला जमणार नाही. अर्जुन म्हणत असतो, काहीही कर पण जमवच. आता तू ज्यांना पत्ता विचारत होता ते 2 मुलं असतात तिथे, आणि चैतन्य त्याचं पॉकेट खाली फेकतो आणि लगेच आवाज करायला सुरुवात करतो, माझं पॉकेट सोडलं यांनी आणि मी इथे नवीन होतो म्हणून यांनी पॉकेट मारलं आहे माझं. आता ती कॉन्स्टेबल यांच्या भांडणाकडे येतात आणि त्यांना असं वाटतं खरंच ते मुलं चोर आहेत. मग त्यांच्याशी वाद घालत असतात. इकडे लगेच तेवढं टाईम साधून अर्जुन त्या सुरेशच्या घरामध्ये जातो आणि अर्जुनला बदा मारतो. त्याला एक एक चापट मारून खाली ढकलतो आणि म्हणतो, सांग माझ्या सायलीने काय केलं होतं तुला. आता इकडे परत सायलीचा सीन घेतलेला आहे. सायलीला या मुली ज्या दिवशी ट्रिपला जात होत्या त्या दिवशीचा सीन आठवतोय. तिच्यासोबत घडलेलं, तिला अटक करताना कशा बेड्या घातल्या होत्या, सगळे सुभेदार फॅमिली तिला अडवत होते, हे सगळे तिला आठवून तिला खूप त्रास होतोय. आता तिला 7वा महिना लागलेला असल्यामुळे तिला त्रास होणं साहजिकच आहे. ती सगळ्यांना म्हणत असते पाणी पाणी, पण सगळेजण झोपलेले असतात आणि तिथे ती माठ शोधत असते. त्या माठातही पाणी नसतं, त्यामुळे ती आता आवाज देते. तशीच एक कॉन्स्टेबल जिने तिला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं ती तिला मदत करते. ती म्हणते, काय झालं ताई, काय झालं तुला. अगं ताई, मी पाणी देते, पाणी देऊ का. आणि ती लगेच दार उघडते आणि सायलीला पाणी प्यायला देते आणि विचारते तिला, खूप त्रास होतोय का गं ताई. अगं त्रास नको ना करून घेऊ, सायलीला पण खूप त्रास होतो या सगळ्यांचा. आता तिला घरच्या देवी आईची पूजा सुरू असते. तेवढ्यातच कल्पनाताई दिवा लावत असतात आणि आरती करण्यासाठी ते दिवा उचलतात तेव्हा तो दिवा अचानक खाली पडतो. आता ते तोंडालाच हात लावतात, हे बघ ना काय झालंय प्रतिमा. आता प्रतिमाताई पण तोंडाला हात लावतात आणि त्यांना असं वाटतं काहीतरी विपरीतच घडणार आहे आणि ते मोठ्याने आवाज करतात. अश्विन, अस्मिता, प्रतापराव हे सगळेच येतात तिथे आणि त्या म्हणतात की बघा ना हे काय झालं. अहो हा अपशगुन तर नसेल ना, माझी सायली सुखरूप असेल ना, काही झालं नसेल ना माझ्या सायलीला. आता अश्विन म्हणत असतो, मम्मा ही सगळी अंधश्रद्धा आहे, सायली वहिनी सुखरूप असेल, त्यामुळे तू काहीही काळजी करू नको मम्मा, आणि सगळं व्यवस्थित होईल. इकडे अस्मिता पण कसं तरी चेहरा करते आणि म्हणत असते, काय संकट आलंय ना आपल्या घरावर, काहीतरी काहीतरी येतच राहतं नेहमी. इकडे ते सुरेशची कॉलर पकडतो अर्जुन आणि म्हणतो, सांग माझ्या बायकोचा काय दोष होता की तू तिला अडकवलंस. असं का केलंस तू सुरेश, सांग. आणि तू आमच्याकडे ते सोनलचा काका बनून आला होतास आणि आम्हाला फसवलंस तू. अरे एका मुलीला आम्ही तू काका आहे म्हणून तुझ्या हातात सुखरूपपणे सोपवून बिनधास्त झालो होतो की आता ती मुलगी तिच्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकेल, आणि तू एवढा नीच माणूस, फ्रॉड माणूस निघालास. आता तर तुला सोडणार नाही. तो म्हणतोस तू सोडा, ते म्हणतोस तू, तुला तर दाखवतोच आता, कोर्टामध्ये ये तू, मग तुला माझं इंगा कळेल. कारण तू माझ्या बायकोला उगाच अडकवलं आहे ना. कशाच्या मार्फत अडकवलं आहे रे तू. तो सुरेश म्हणतोय, नाही सर, मला सायलीताई बोलायच्या आणि त्या लहान मुलींचं तस्करी करण्यासाठी मला नेहमी सांगायच्या, लक्ष ठेवून असायचे ते या सगळ्यांवर. आता तो परत एक चापट ठेवून देतो अर्जुन आणि म्हणतो, माझी बायको अशी वागू शकत नाही, कारण माझी बायको खूप गुणी आहे आणि तू कशाच्या आधारे हे सगळं बोलतोय. आता अर्जुनला तो सुरेश त्याचे फोटो दाखवतो सायलीसोबतचा. आता ही लगेच अर्जुनला कळतं की हे फोटो फेक आहेत. अर्जुन म्हणतोस, तू हे सगळे फेक फोटो दाखवून तू माझ्या बायकोला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. अरे हे सगळे असे फोटो लहान मुलंही बनवू शकतात आणि तू काय हे खोटे फोटो दाखवून मला काय वेडा समजतोस का तू.
अरे मी एवढा नामांकित वकील आहे, एकही केस हरलेलो नाही मी आजपर्यंत. आणि मी माझ्या बायकोला इझी निर्दोष सोडवू शकतो, कारण माझी बायको मला माहिती आहे की ती निर्दोषच आहे. आणि त्याला लुटून देतो आणि तोपर्यंत बाहेरही येतो आणि दरवाजा लॉक करून इकडून निघून जातो. अर्जुन चैतन्याला दिसतो. लगेच चैतन्य म्हणत असतो, इकडे तो सुरेश दार वाजवतोय आतून, कुणी आहे का? चैतन्य म्हणत असतो, सापडलं माझं पॉकेट. आणि तो वाद संपवतो. इकडे लगेच ते कॉन्स्टेबल येतात आणि दार उघडतात. ते म्हणत असतं, अहो कुठे गेला होतात तुम्ही? अहो तो अर्जुन सुभेदार आला होता आमच्याकडे आणि मला मारून गेला तो. आता ते कॉन्स्टेबलला हे सगळं खोटंच वाटत असतं. ते कॉन्स्टेबल म्हणत असतात, ए गप रे, जा तू घरामध्ये गपचूप. आता ते त्याला घरामध्ये जायला सांगतात आणि दार लॉक करून घेतात. आता इकडे या सुरेशने नागराजला कॉल केला आहे. तो नागराजला सांगत असतो. लगेच अर्जुन आणि चैतन्य परत या सगळ्यांबद्दल बोलत असतात की हा जो सुरेश आहे ना, याने फेक फोटो बनवले चैतन्य. आणि बघ ना, हे फोटो फेकच आहेत सायलीसोबतचे. हे असले फोटो कुणीही बनवू शकतं. आणि त्यामुळेच या सगळ्यांचा गैरसमज झाला आहे की सायलीने या मुलींची तस्करी करण्यासाठी त्याला सांगितलं होतं. तर सायली अशी वागू शकते का चैतन्य? आपल्याला माहीत आहे ना. त्यामुळे सायलीला निर्दोष सोडवण्यात या सगळ्याची खूप मदत होणार आहे. आता नागराजला फोन केलेला असतो आणि नागराजने लगेच प्रियाला सांगत असतो फोन करून. इकडे सचिन पण आलेला आहे जेलमध्ये आणि सचिन सांगत असतो, अगं प्रिया, अर्जुन त्या सुरेशच्या घरी गेला होता आणि त्याला तिथेच खूप क्वेश्चन विचारत होता. सारखं त्याचं तेच सुरू होतं की या सगळ्यामध्ये मागे कोण आहे सांग. माझी बायको तर या सगळ्यामध्ये नाही आहे. तुला कुणीही सगळं करायला सांगितलं आहे, कुणासाठी तू काम करतोय हे सगळं सांग. पण सुरेशने आता आपलं नाव घेतलेलं नाही. ती म्हणत असते, अरे कसं घेईल तो नाव? त्याला आपण दुप्पटनं पैसे दिलेले आहे ना तोंड बंद ठेवायचे, आणि मग काय गरज आहे त्याला आपलं नाव घ्यायची? सचिन म्हणत असतो, अगं पण यावेळेस वाचलो, पुढच्या वेळेस तो आपलं नाव घेणार नाही अशी शक्यता नाही आहे. तो अजूनही पैसे मागू शकतो आणि काय होईल याचं मी काही सांगू नाही शकत. आता नागराज इकडे बोलत असतो. नागराज पण म्हणत असतो, पण अर्जुन खूप चालाक आहे. तो कुठूनही शोधून काढेल की सायली निर्दोष आहे आपल्याला अडकवण्यासाठी. इकडे राकेश पण आलेला असतो. राकेश म्हणत असतो, अरे त्या सायलीवर ही सगळ्याची वेळ आली, ती येणारच ना. बापाची फुकटची प्रॉपर्टी खाल्ली ना तिने पूर्ण, आता तिच्या नावावर झालेली. एवढं संकट आलं तर काय हरकत आहे तिच्यावर? सचिन म्हणत असतो, राकेश, प्रियाला अडकवल्यापासून तुला खूपच गुदगुल्या होत आहेत रे, तू खूप खुश आहेस. राकेश म्हणत असतो, अरे मग माझ्या बापाला अडकवलं, माझ्या बापाचा अर्धा हिस्सा आणि माझा पण अर्धा वाटा पूर्ण सायलीच्या नावावर झाला आहे, आणि आपण कसं सोडायचं तिला आता? तूच सांग सचिन. सचिन म्हणत असतो, ते मला काही सांगू नकोस, पण तू खूप खुश दिसतोय तिला अडकवल्यापासून. नागराज पण हसायला लागतो. नागराज म्हणत असतो, अरे पण जाऊ द्या, तिला एवढ्या प्रेग्नेन्सीमध्ये जेल तरी झाली ना, यातच आपण सध्या समाधान मानूया, म्हणजे पुढची खेळी खेळायला आपण मोकळं. आता प्रिया म्हणत असते की असं समजू नका, सायली आत्ता सुटू शकेल, पण आपण ना काहीतरी आणखी नवीन प्लॅन करूया, म्हणजे परत ते अडकून राहील आणि अर्जुनचंही लक्ष विचलित होईल. इकडे राकेश लगेच बोलतो आणि म्हणतो, ती सायली सुभेदार अडकली हे चांगलं झालं, पण तो अर्जुन खूपच नामांकित वकील आहे, तो काहीही करून तिला निर्दोष सोडवू शकतो. सचिन म्हणत असतो, आत्ता तू निगेटिव्ह का बोलतोय? प्रिया पण म्हणते, तू निगेटिव्ह बोलूच नको, हे सगळं शक्य नाही आहे. सायली आता जेलमधून बाहेर सुटून जाणं हे आपण होऊच द्यायचं नाही आहे, त्यामुळे आपण असं निगेटिव्ह विचारच करायला नको. आता इकडे प्रिया उठते आणि त्या कॉन्स्टेबलला आवाज देते. ती कॉन्स्टेबल तिच्याकडे येते आणि म्हणते, तुला एक सांगते मी, हे बघ, त्या सायली सुभेदारला खूप त्रास द्यायचा आणि तिला असं नको नको करून सोडायचं. इकडे ती दुसरी कॉन्स्टेबल गेलेली असते सायलीकडे आणि डॉक्टर पण आलेले असते चेकअपसाठी. डॉक्टर म्हणत असतात, अगं तुला 7वा महिना लागलेला आहे ना, तुला त्रास होत होता का काल? ती म्हणत असते, हो डॉक्टर, खूप त्रास झाला आहे. आता अर्जुनही आलेला आहे तिला भेटायला. अर्जुन तिला बघून खूप हताश झालेला आहे. सायलीच्याही डोळ्यात पाणी येतं. अर्जुनला असं वाटतं, आपण एवढ्या दिवसाची एवढी काळजी घेतली बायकोची, आणि ऐन वेळेला जेव्हा डिलेवरीचा काळ जवळ येत चालला आहे आणि आता ती जेलमध्ये अडकली खोट्या गुन्ह्याच्या खाली,
त्याला काहीच करता येत नाही, यामुळेच तो खूप हताश झाला आहे. आता डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही यांचे मिस्टर आहात का? हो, या ना, बसा ना इकडे, कारण तुमच्यासोबत बसून त्यांना खूप फ्रेश वाटेल आणि तुमच्यासोबत काही बोलायचं असेल तर बोलूही द्या त्यांना. आता सायली म्हणते असते, हो या ना पटकन, मला खूप काही सांगायचं आहे तुम्हाला आणि बोलायचं आहे तुमच्यासोबत. आता ते कॉन्स्टेबल अर्जुनला आतमध्ये घ्यायला दार उघडतात आणि अर्जुन आतमध्ये येतो. आणि तो सायलीसोबत बोलत असतो. सायली, खूप त्रास होतोय का गं तुला? सायली म्हणत असते, हो ना, हो त्रास तर होणारच ना, मी काहीच केलेलं नसताना मला अटक झाली. आता अर्जुन तिचा हात हातामध्ये घेतो आणि म्हणतो, बायको तू काळजी करू नको, मी जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मी तुला इथून लवकर सोडवण्यासाठी जे करता येईल ते करतोयच, पण आज मी सोडवू शकलो नाही हे याचंच मला वाईट वाटतंय. आता परत इकडे कुसुमचा आणि यांचा सीन घेतला आहे. कुसुम, ते काका, गौरी तिथे आश्रमामध्ये बसलेले असतात आणि मधुभाऊ सुभेदारांच्या घरी आहेत. कुसुम म्हणत असते, मधुभाऊ काही माहीत झालं का हो? सायली कधी येणार आहे घरी? गौरीला पण खूप आठवण येते. मधुभाऊ म्हणतात, नाही ना कुसुम, अजून काहीच लागलेलं नाही आणि बेल पण भेटायची सध्या बंद आहे म्हणे. आता कधी येईल माझी साऊ घरी, त्याचीच वाट बघतोय ग कुसुम. कुसुम म्हणत असते, हो मधुभाऊ, सायलीला आता तुमची खूप गरज आहे, तिच्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तिच्यासोबत राहा. मधुभाऊ म्हणत असतात, हो ग, माझ्या साऊला, माझ्या लाडक्या लेकीला माझी खूप गरज आहे आता आणि मी काहीच करू शकत नाही. मला असं वाटतं उगाच माझ्या लेकीवर मी ती जबाबदारी टाकली आणि तिला अशी अटक होईल असं माहीत असतं तर मी हे सगळं केलंच नसतं ग कुसुम. कुसुम पण रडायला लागते आणि मधुभाऊंच्या पण डोळ्यात पाणी येतं आहे. आता सायलीला ही निर्दोष मुक्तता करतीलच, पण तोपर्यंत जो त्रास होतोय सायलीला हे बघूनच या सगळ्यांना खूप त्रास होतोय. इकडे अस्मिता पण रडवेला चेहरा करते आणि नंतर कुसुम फोन ठेवून देते. लगेच अर्जुन आणि सायलीचा सीन घेतलाय. अर्जुन म्हणत असतो, बायको मी तुला ना बेलवर लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतोय, पण तू आज आत्ता माझ्यासोबत घरी यायला हवी होती ग मला, पण मी ती करू नाही शकत आहे, त्यामुळेच मला खूप वाईट वाटतंय ग सायली. सायली म्हणत असते, अहो तुमची काहीही चूक नाही आहे, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे कुणी केलं आहे आणि का केलं आहे याचा शोध आपण घेऊयात, पण तोपर्यंत आपल्याला संयम ठेवावाच लागेल ना, आणि तो संयम मी ठेवला आहे, तुम्ही पण ठेवा आणि काहीही काळजी करू नका. माझी देवी आई आहे ना आपल्यावर लक्ष ठेवून, माझ्या बाळाला काहीही होणार नाही. आपल्या बाळावर तिचं लक्ष आहे आणि आपल्या बाळासाठी मला लवकर सोडवेल. आता अर्जुन तिला सांगत असतो की जो सुरेश होता तो फ्रॉड होता, आपण सोनलला पाठवायची खूप घाई केली. आता ती म्हणत असते, सोनलसोबत काय झालं पण? आता अर्जुन म्हणत असतो, अगं ती एका रूममध्ये डांबून ठेवलं होतं आणि तिच्यावर अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता डॉक्टरांनी तिचे मेडिकल रिपोर्ट वगैरे काढायला सांगितले. सायलीला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसतो की तो सुरेश ज्याच्यासोबत आपण सोनलला पाठवलं तो एक फ्रॉड माणूस होता आणि आपण काहीही निशा न करता त्याच्यासोबत मुलगी पाठवली. ही खूप मोठी चूक झाली आपली. आता अर्जुन म्हणतोस, तो हो सायली, पण आपण डॉक्युमेंट चेक केले होते, पण ते डॉक्युमेंटही त्याने फ्रॉड बनवले होते ग, याचंच आपल्याला काहीच करता आलं नाही. आता इकडे सुभेदारांच्या घरी हे सर्वजण बसलेले असतात. कल्पनाताई म्हणत असतात, बघा ना, सायली घरी असती तर किती हसतं घर असतं आता, आणि काहीच करू नाही शकत आहे आपण, याचंच खूप वाईट वाटतंय. लगेच इकडे सचिन आलाय मुद्दाम यांच्या जखमेवर मीठ चोळायला. आता सचिनला पाहून प्रतापरावांचा चेहराच उडतो, म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचे रंगच उडतात आणि त्यांना असं वाटतं की हा मूर्ख माणूस इथे कशाला आला असावा. आता पुढील भागामध्ये सायलीला भेटायला सर्वजण जाणार आहे घरातले, आणि ते एवढी एकी दाखवतात इन्स्पेक्टर साहेबांसमोर की प्रिया खूप घाबरते आता की एवढी सगळी फॅमिली सायलीच्या बाजूने आहे तर सायली लवकरात लवकर घरी घेऊन जाऊ शकते आणि मी एवढ्या दिवसाची जेलमध्ये आहे, माझ्यासाठी कुणीही आलं नाही, कारण प्रियाचा स्वभावच तसा आहे. आजपर्यंत सायलीने सगळ्यांसाठी खूप केलं आहे आणि अजूनही करते, त्यामुळे सायलीच्या पाठीमागे ही सुभेदार